जय हिंद एव्हरीवन। मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, तुम्ही एसएससी जीडीची तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खास करून ज्या मित्रांनी 2025 मध्ये एसएससी जीडीचा एग्जाम दिला होता ते पेपर पास झालेले आहे आणि त्यांचं फिजिकलसाठी मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, ते फिजिकलची तयारी करताय तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे। तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे एसएससी जीडी हाईट आणि वेट। आता मित्रांनो, तुम्ही म्हणताल की हाईट वेट हे तर आम्हाला ऑलरेडी माहीत आहे, पण मित्रांनो एसएससी जीडी एक पॅटर्नला फॉलो करते। हाईटनुसार वेट पाहिजे एसएससी जीडीमध्ये आणि प्लस तुमचं एज लिमिटनुसार तिथं वेट असलं पाहिजे। आता तुम्ही म्हणताल हे आम्हाला कसं समजेल, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती दाखवणार आहे। त्या स्क्रीनवरती मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे। त्या चार्टमध्ये एसएससी जीडीची हाईट दिलेली आहे, त्यानंतर एज दिलेलं आहे, एजनुसार तुमचं वेट दिलेलं आहे, तुमच्या हाईटनुसार तुम्हाला किती वेट पाहिजे आणि तेवढंच असलं पाहिजे। मित्रांनो बघा, 2024 मध्ये म्हणजे जी मागची आपली भरती झाली त्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि ओव्हरवेटमध्ये बाहेर काढलेली होती आणि कमी वेटमध्ये, म्हणजे एक तर ओव्हरवेट असू शकतं माणसाचं किंवा एक तर डायरेक्ट कमी वेट असू शकतं। 2 किलो कमी असलं तरी चालेल, पण जास्त नको आहे, कारण की जास्त वजन असलं ते कमी करता येत नाही, पण कमी असलेलं वजन 1-2 किलो तुम्ही इझिली वाढवू शकता। आता ते कसं वाढवणार, काय वाढवणार, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। पूर्णपणे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो बघा, एसएससी जीडी 2025 आता आपलं फिजिकलची तयारी चालू आहे सर्वजणांची। आता लवकरच फिजिकल पण स्टार्ट होणार आहे। आता फिजिकल झाल्यानंतर मित्रांनो आपलं मेडिकल राहणार आहे। तुम्हाला सर्वांना माहीत असतं की फिजिकलच्या टाईमला आपले हाईट आणि वेट मोजलं जातं, हाईट मोजली जाते बरोबर। आपल्याला एसएससी जीडीसाठी 170 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेटसाठी हाईट पाहिजे। 2024 मध्ये एसएससी जीडीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये खूप जास्त मुलं रिजेक्ट झाले होते। तिथं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना रिजेक्ट केलं होतं। का केलं होतं, तर एक तर डॉक्युमेंट अपूर्ण होते, डॉक्युमेंटवरती सगळ्या डॉक्युमेंटवरती एक नाव नव्हतं, म्हणजे पूर्ण 10वीच्या मार्कशीटवरती जसं तुमचं नाव असतं सेम ऑल डॉक्युमेंटवरती तेच नाव असलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो तिसरा पॉईंट म्हणजे जी आपली डॉक्युमेंटची कुशल डेट असते, ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते कुशल डेटला बनवलेलं नव्हतं, त्याच्यामुळं पण बरेचसे जण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट होतात। तर डॉक्युमेंट कोणकोणते लागतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेला आहे, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता। डॉक्युमेंटवरती आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हरवेटमध्ये भरपूर जण मुलं रिजेक्ट झाली होती। आता तुम्हाला तुमच्या हाईटनुसार, तुम्हाला सर्वांना तुमची हाईट माहीत आहे, काही जणांची 170 असेल, काहींची 173, 75, 76, 78 अशी हाईट असू शकते। आता त्यानुसार तुम्हाला किती वेट पाहिजे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो। ते चार्ट तुम्ही तिथं चेक करा, मी तुम्हाला चांगलं समजून सांगतो, तुम्ही तिथं ते बघू शकता। इथं बघू शकता मेल ॲव्हरेज बॉडी वेट, तुमच्या हाईटनुसार तुम्हाला इथं वेट असलं पाहिजे। इथं हाईट सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि इथं एज आणि वेट दिलेला आहे। आता सर्वांना माहीत आहे एसएससी जीडीमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट आहे। आता ज्या मित्रांचं 18 ते 22 इयर्स या दरम्यान एज आहे त्यांना 52 ते 64 या दरम्यानच वजन असलं पाहिजे। आता सपोज एखाद्याचं जर 70, 71, 72 जर असेल तर त्याला रिजेक्ट केलं जाईल। त्यानंतर तुम्ही इथं तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं चेक करू शकता। काही जणांचं 174 हाईट असेल, 76 असेल, 78, 80 सेंटीमीटर अशा या दरम्यान तुमची हाईट असेल तर तुम्ही इथं तुमचं एज लिमिट चेक करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला किती वेट पाहिजे तुम्ही इथं ह्या चार्टमध्ये बघू शकता। सेम असंच फिमेल कॅन्डिडेटचं सुद्धा दिलेलं आहे। इथं फिमेल कॅन्डिडेटचं तुम्ही फिमेल इथं चेक करू शकता। इथं हाईट दिलेली आहे, इथं हाईटनुसार, एजनुसार, वेट सगळं दिलेलं आहे, यानुसार तुम्ही इथं पूर्णपणे बघू शकता। हे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे चार्ट बघितला असेल, तुम्हाला समजलं असेल तुमची हाईट किती आहे, आता तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे। पण मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या हाईटनुसारच तुमचं वेट असलं पाहिजे। तुमचं जर मित्रांनो 1 किलो 2 किलो वजन कमी असेल तर ते तुम्ही तिथं इझिली वाढू शकता। आता ते कसं, तर तुम्ही तिथं पाणी पिऊन वाढू शकता, केळी खाऊन तुम्ही तिथं वाढू शकता। पण जर तुमचं वाढव असेल 6-7 किलो म्हणा किंवा 2-3 किलो काही पण म्हणा, 1 किलो जरी जास्त असलं तर ते तुम्ही 1 किलो कमी करू शकत नाही, पण वाढू शकताय, बरोबर का नाही। त्यामुळं आपलं वेट एकदम ॲक्युरेट ठेवा, कारण की आपण एवढी मेहनत करतो, एवढी तयारी करतो। तर मित्रांनो एका चुकीमुळे जर आपलं रिजेक्शन होत असेल तर हे काहीच उपयोगीचं नाही, एवढी पूर्ण मेहनत आपली वाया जाईल। त्यामुळं जेवढी तुमच्याकडून होता होईल तेवढी चांगली मेहनत करा, चांगलं तुमचं एकदम सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवा, डॉक्युमेंट चांगले प्रॉपर ठेवा। त्यानंतर तुमचं वेट तुमचं फिजिकल सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर असल्या पाहिजे। ओके,
बाकी मित्रांनो, तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करत चला. तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करत चला, आपण नक्की व्हिडिओ बनवू. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला ह्या व्हिडिओमधून जर काही इम्पॉर्टंट माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. बाकी हे मी तुम्हाला जे स्क्रीनवरती चार्ट दाखवला मित्रांनो, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तिथून तुम्ही मेल फिमेल कॅन्डिडेट दोघंही डाउनलोड करू शकता. फिमेल कॅन्डिडेटचं मी सांगितलं नाही, फिमेल कॅन्डिडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करू शकता चार्ट आणि तुम्ही तिथं बघू शकता. बाकी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.